कोल्हापूरच्या भूमीला न्यायाच्या नवयुगाचं साक्षीदार होण्याचा मान मिळतोय। कारण येत्या ऑगस्ट 2025 पासून कोल्हापुरात उभारला जात आहे मुंबई उच्च न्यायालयाचा खंडपीठ। ही घडामोड केवळ बातमी नाही, ही आहे न्यायाच्या दीपस्तंभाची कोल्हापूरमध्ये प्रज्वलित होणारी ज्वाला। आजवर लाखो सामान्य माणसांना न्यायासाठी मुंबईच्या उंबरट्यावर जाणं भाग पडलं। वेळ, पैसा, मानसिक ताण यांचं ओझं वाहत न्यायासाठी लढावं लागलं। पण आता न्याय दूर नाही, तो तुमच्या दारात उभा आहे, कोल्हापूर खंडपीठाच्या रूपात। खंडपीठ म्हणजे केवळ न्यायालयीन कार्यालय नाही, तर ते आहे न्यायदानाचं सक्षम, स्वतंत्र आणि सुलभ प्रवेशद्वार। हा निर्णय भारतीय संविधानातील कलम 226 आणि 227 अंतर्गत अधिकारांचा आणि लोकशाही मूल्यांचा आणि न्याय सुलभतेचा विजय। कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील जनतेसाठी हा निर्णय म्हणजे श्वासासारखी सोय। न्याय मिळेल तो वेळेत मिळेल आणि जवळ मिळेल। वकिली व्यवसायात असलेल्या तरुणांना मोठ्या शहरात संधी शोधत हिंडावं लागणार नाही, कारण इथंच कोल्हापुरातच उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्याची संधी त्यांच्या दारी चालून आलेली आहे। तर ही संधी नाही, ही आहे सामर्थ्याची शिकवण। विधी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे खंडपीठ म्हणजे प्रॅक्टिकल कोर्टरूमचे क्लासरूममध्ये प्रवेश। सुनावण्या, इंटर्नशिप, न्यायालयीन निरीक्षण हे सगळं आता त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या शहरात घडणार आहे। कोल्हापुरात खंडपीठ होणं म्हणजे लोकशाहीला बळ देणारा, न्यायदानाला गती देणारा आणि लोकांचे हक्क मिळवून देणारा एक ऐतिहासिक टप्पा होय। म्हणूनच या खंडपीठाचं स्वागत करूया न्यायाच्या नवसंध्येला उजेड देणाऱ्या सूर्यप्रकाशासारखं। कोल्हापुरात आता सन्मानाचं, समतेचं आणि स्वाभिमानाचं न्याययुग सुरू होणार आहे। भारतीय संविधानातील कलम 226 मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयात थेट याचिका दाखल करण्याचा अधिकार। खंडपीठ स्थापनेमुळे अपीलीय अधिकाराचा वापर स्थानिक पातळीवर शक्य। न्यायप्रवेश सुलभ आणि खर्चिक न्यायालयीन प्रक्रियेवर नियंत्रण। लोकशाही मूल्यांचा प्रसार, ॲसेस टू जस्टिस ही संकल्पना मूर्त स्वरूपात। कोल्हापूर खंडपीठ न्यायाची केवळ सोय नाही, ती आहे न्यायाची नवक्रांती। एक पाऊल न्यायाकडे, एक झेप समाज परिवर्तनाकडे।